नमस्कार मित्रांनो, आपला स्वागत आहे इतिहास क्रांतिवीरांच्या सीरीजमध्ये। आपण पाहतोय सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी भाग 31 पाहिलेत। आज पाहणार आहोत भाग 32। भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नायक यांना वंदन करून भाग 32 ला सुरुवात करूया। दुभाषाकडून त्याला साहेबाने बंदुका चोरीस गेल्याचे सांगितले, तसेच आपली जास्त शोभा नको म्हणून आपण आताच अंधारातच म्हसवडला जाणार असल्याचे सांगितले व महत्वाचे सामान गोळा करून बरोबरच्या 4 सहकार्यांना वडजल्ला ठेवून साहेबांनी रात्रीच्या काळोखात आपली घोडी म्हसवडच्या दिशेने पळविली व त्यांनी पहाटे 4 ला म्हसवड गाठून ते सरकारी बंगल्यात दाखल झाले। बंगल्याच्या रखवालदाराने फाटक उघडून त्यांना आत घेतले। साहेबांनी प्रथम रखवालदाराला सूचना देऊन दारे नीट लावून घेतली व दारूची आखी बाटली पोटात ढकलली व ते बंगल्यातील बिछाण्यात पडले। दारूच्या नशेत ते झोपी गेले। सकाळी उठून ते दोघे म्हसवड सोडून सातारा येथे चालते झाले। आपली बेइज्जत होऊ नये म्हणून त्यांनी झालेला प्रकार वरिष्ठांपासून लपून ठेवला। त्यामुळे झाल्या प्रकाराची जास्त वाच्यता न करता फक्त 2 बंदुका चोरीला गेल्याची तक्रार वरिष्ठांच्या कानावर घातली। वडजलच्या पोलीस पाटलाची फारच विचित्र अवस्था झाली होती। गंजीला आग लावण्याचे काम बाजा बैजाचेच असले पाहिजे हे त्याने हेरले होते, परंतु ठाणे अंमलदाराकडे त्यांची नावे कळविण्याची त्याची हिम्मत झाली नाही। पाटलाने बरेच दिवस कुकुडवाडला जाण्याचे टाळले, परंतु झाल्या प्रकाराचे शल्य त्याला सारखे बोचत होते। पाटलाने फक्त मोरणेदार साहेबांचे सामानच चोरीला गेल्याची तक्रार केली। इकडे बाजा बैजाने सकाळी खिंडीच्या रामोशापैकी एकाला कुकुडवाडात घिसाड्याच्या पालावर राखणीला मारुतीच्या देवळात बसवला। साऱ्या कुकुडवाडात बाजा बैजाच्या पराक्रमाची चर्चा चालली होती। कुकुडवाडातल्या बायकांनी तर बाजा बैजाची गणना देव माणूसात केली। आता कुकुडवाडात पाटलाचा नव्हता तर बाजा बैजाचा दरारा निर्माण झाला होता। परे काव त्यांच्या पाठीशी उभा राहिला। गावातील म्हातारी माणसे बाजा बैजाच्या अन्यायाविरुद्ध लढण्याच्या कृतीला समर्थन देऊ लागली होती। बाजा बैजाने साहेबांच्या बंदुका पळविल्या खर, पण त्या सांभाळणे हे जबाबदारीचेच अवघड काम होते। बाजा बैजाने त्या दोन्ही बंदुका आणून नसती बिलामत अंगावर घेतली असल्याचे मत श्रीपतीचे झाले, पण बाजा बैजा आपल्या मनाशी ठाम होते। अन्याय करणारे लोक ज्या हत्याराच्या जोरावर मनमानी करत आहेत, तीच हत्यारे आपल्या हातात घेतल्याशिवाय आपले हात बळकट होणार नाहीत व कोणी आपल्याला दुबळे म्हणून पायाच्या बुटाखाली चिरडू शकणार नाही अशी त्यांची धारणा होती। अन्यायाला अन्यायानेच उत्तर देणे त्यांना योग्य वाटले। गोरगरिबांना अस्पटासमान लेखणाऱ्या माजोरी श्रीमंतांना धडा शिकवायचा असेल तर त्यांची हत्यारे हिसकावून घेणे हाच एक पर्याय। इज्जती आया बहिणीचे इज्जतीला हात घालण्याचे हाततडापासून वेगळे करण्यात गैर काहीच नाही। गरिबांच्या आया बहिणीच्या इज्जतीचे भिंडवडे काढण्याच्या नराधमांना शासन करण्याची शपथ बाजाने आपल्या साठीदारासह खंडोबाची आण देऊन घेतली। जर एखाद्या गरीबावरील अन्यायाची काघाडी कानावर आली तर त्याच्या मदतीला जाण्याचे त्यांनी सगळ्या साठीदाराकडून भंडारा उचलून तसे वचन घेतले। रामोशांच्या पोरांची सटवाई करतानाच त्यांच्या पाचवेलाच बेडी पुजली देखभालीसाठी जाते। त्या आधारेच सटवाईने नशिबी दिलेले भटकेपणाचे भोग भोगायला ताकद राहिला आहे, पण येणार नाही याच विचाराने बाजा व बैजा झपाटले होते। अन्याय करणाऱ्याच्या समोर निधड्या छातीने 2 हात करायला सामोरे जाण्यातच खरा धर्म आहे। त्यासाठीच आपण झोपड्यात जन्माला आलो आहोत। माडीत जन्माला येऊन गाद्या गिरद्यावर लोळणाऱ्या श्रीमंतीच्या संपत्तीच्या ताकदीपेक्षा मनगटातील ताकद नेहमीच सरस ठरते हे दाखवून देण्याचे सामर्थ्य असायला त्याला डोंगरदऱ्यातल्या दगडमातीच्या झोपडीत जन्म घ्यावा लागतो व तो जन्म सार्थकी लावण्याचे
लावण्यासाठी अन्यायाविरुद्ध काळाच्या आतल्या कप्प्यातून राग उफाळून यावा लागतो. त्याशिवाय हातून कृती होतच नाही. बाजा बैजाला परिस्थितीने घडविले व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाने ते पुरते पेटून उठले. त्यामुळे त्याने मी म्हणणाऱ्या सत्ताधारांना आपल्या नावाचा धसका घ्यावायला लावला. बंदुका पळवून आणल्या खऱ्या, पण त्यात चालवायला शिकणे हे अतिशय महत्वाचे होते. बाजा बैजाने विचार केला व एक दिवस त्यांनी घोड्यावरून सरळ बाजाची सासरवाडी म्हणजे महिमानगड गाठले. महिमानगडचा बाळकू रामोशी म्हणजे बाजाचा सासरा हा आपल्याला मदत करेल या हेतूने ते नरवणेच्या खिंडीतून दांभेवाडीला उतरले व तेथून पिंगळ जाईच्या देवळापुढील रस्त्याने पिंगळी पार करून चढणीचा रस्ता चढून महिमानगडला दाखल झाले. बाळकू रामोशाने जावई आले म्हणून संध्याकाळी जेवणासाठी कोंबडा कापून झकास भेद केला. जेवणखाना झाल्यावर बाज्याने विषय काढला व म्हणाला, मामा, आम्ही गोऱ्या साहेबाच्या बंदुका आणल्या खऱ्या, व त्या चालवायची अक्कल आमच्याजवळ नाही. तुमच्या माहितीतील कोण माहितगार असेल तर सांगा. म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे पेडगावला शंकर रामोशी आपल्या जवळच्या पाहुणा आहे. तो मिलिटरीतून पळून आला आहे. त्याने 1 वर्षभर मिलिटरीचे शिक्षण घेतले आहे, पण घरी असलेल्या एकट्या म्हातारीच्या देखभालीसाठी इंग्रज सरकारची नोकरी त्याने सोडली व तो गावी शेती करून मायला आहे. आपण उद्या सकाळीच त्याच्याकडे जाऊ. रात्री निवांत झोप काढल्यावर सकाळी लवकर उठकेन त्यांनी महिमानगडाच्या डोंगरावर जाऊन डोंगर डोळ्याखाली घातला व डोंगरावर असलेल्या बारवेत पाय धुवून बारवे समोरच्या पद्मावतीच्या देवळात जाऊन दर्शन घेतले व जवळच असलेल्या मारुतीच्या शिलेला प्रदक्षिणा घालून पायथ्याला बांधलेल्या घोड्यावरून मजल दरमजल करीत उकिरडे गावच्या घाटमाथ्यावर आले व घाट सोडून त्यांनी उतरणीच्या रस्त्याने टेकडीच्या पायथ्याला असलेल्या चोराच्या मळा गाठला. खरं तर तो साळुंख्याचा मळा होता, पण चोरांना दडायला डोंगराच्या उतरणीला कपारीत झाडीत जागा होती म्हणून साळुंख्याच्या मळ्याला चोराचा मळा म्हणत असतात. चोराच्या मळ्यातून उताराने जरा खाली गेले की पेडगावच्या हद्दीतील रामाशांच्या जांभळीचा मळा होता. या जांभळीच्या मळ्यातच शंकर रामोशी आपल्या म्हाताऱ्या आईबरोबर राहत होता. शंकरची बायको व पोरं प्लेगने गिल्ली होती. म्हातारी भोग भोगायला मागे राहिली. तिच्या पोटा पाण्यासाठी शंकरला मिलिटरी साडावी लागली. एका दृष्टीने ते बरे झाले नाहीत की ब्रिटिशांनी भारतीय सैन्य जर्मनी विरुद्ध लढण्यासाठी पाठविले होते. जगून माघारी येणे अवघड होते. शंकरने 1 वर्षात मिलिटरी प्रशिक्षण घेतले होते. तो बंदूक चालवायला खालून जोडायला तरबेज झाला होता. बाळकूने बाजा बेजाला शंकरच्या घरासमोर आल्यानंतर घोडी उभी करायला लावून ते तिघे घोड्यावरून उतरून शंकरच्या झोपडीच्या अंगणात आले व बाळकूने शंकरला हारी मारली. आत म्हातारीला अंथरुणावर झोपवत तिचे पाय चेपत बसला होता. जरा कणकणी आली होती. बाळकूची हाक ऐकून शंकर झोपडीबाहेर तलाच्या डेरा पदर सावरीत तलाच्या डेई चुलीवर ठेवले. दारात महिमानगडच्या बाळकूला व आणखी दोघांना बघून त्याने हात जोडून रामराम घातला व पाहुण्यांना आत बोलावून दुसरे घोंगडे अंथरून त्यावर बसावयास सांगितले व तो स्वतः म्हातारीने मार्गे पिऊन रिकामी केलेली पितळी घेऊन आतल्या खोलीत गेला व माघारी येऊन बाळकूजवळ घोंगड्यावर येऊन बसला व आज काय विचार करून येणं केले ने त्याला आपल्या जाव्याची म्हणजे सवाल त्याने बाळकूला केला. बाळकू असा मुक्काम केला. पिंगळजाईच्या देवळात जाऊ पाईल बसले. त्यांनी देवळा आपली घोडी पाटलाच्या मांडीवर ठेवू बाजा बायजाची ओळख करून दिली व वज्जलच्या कॅम्पातील गोऱ्या साहेबाच्या दांबेवाडीत बंदुका त्यांनी कशा व का पळविल्या याचा वृत्तांत सांगितला.